नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 संदर्भातील 3 जून 2026 पर्यंतच्या ज्या सर्वात महत्त्वाच्या याविषयी अपडेट आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. ट्रॅक्टरसाठी किती अनुदान मिळणार, ओके, कोणत्या शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य मिळणार, महा-डी-बी-टीवर अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे याविषयी सांगायचं झालं तर ट्रॅक्टर अनुदान योजना आता सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजना सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करता यावा आणि शेतीतील खर्च कमी व्हावा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अर्ज प्रक्रिया महा-डी-बी-टी पोर्टलवर सध्या सुरू आहे. ओके, आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 40% ते 50% पर्यंत अनुदान. ओके, या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळू शकते. तर महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमाती आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना 50% अनुदान मिळू शकते. यामुळे काय होणार, ट्रॅक्टर खरेदीचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ओके, आता तिसरी अपडेट जी आहे ती आहे अनुदान मर्यादा वाढीबाबत चर्चा. ओके, आणि तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्य. सरकारने महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्राधान्याची सुद्धा तरतूद केलेली आहे. ओके, तसेच अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमाती आणि लहान शेतकऱ्यांनाही या निवड प्रक्रियेत प्राधान्य दिलेले जात आहे. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट म्हणता येईल आणि ही बाब अनेक शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. ओके, तसेच महा-डी-बी-टीवर अर्ज हे आवश्यक आहे. ट्रॅक्टर अनुदानाचा जर तुम्हाला लाभ घेण्यासाठी महा-डी-बी-टी फार्मर पोर्टलवर तुम्ही अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची याद्वारे निवड केली जाते. ओके, तसेच अनुदान मर्यादा वाढीबाबत चर्चा सध्या सुरू आहे. ओके, काही कृषी यांत्रिकीकरण योजनांमध्ये ट्रॅक्टरसाठी 1 लाख ते 1.5 लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध असून काही प्रकरणांमध्ये 2 ते 2.5 लाखांपर्यंत सुद्धा लाभ मिळू शकतो. ओके, म्हणजेच असं नाही की लिमिट ठेवलेली आहे, 2.5 लाखांपर्यंत सुद्धा लाभ मिळू शकतो असे विविध कृषी यंत्रसामग्री मार्गदर्शकांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. ओके, अंतिम जी रक्कम आहे ती लाभार्थी श्रेणी व ट्रॅक्टर क्षमतेवर अवलंबून असते. ओके, त्याद्वारे ही रक्कम मिळणार. ओके, आणि महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्यसुद्धा देण्यात आलेलं आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं सुद्धा. ओके, एका वेळेस एका यंत्रासाठीच अनुदान. ओके, एक महत्त्वाची गोष्ट आहे, योजनेच्या नियमानुसार एका अर्जदाराला फक्त एका वेळी 1 कृषी यंत्रासाठीच अनुदान मिळते. ट्रॅक्टरवर अनुदान घेतल्यानंतर लगेच पुन्हा त्याच घटकासाठी तुम्हाला लाभ मिळणार नाही. ओके, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि महा-डी-बी-टीवर तुम्ही अर्ज आवश्यक आहे करणं. ओके, ट्रॅक्टर अनुदानाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर महा-डी-बी-टी फार्मर पोर्टलवर तुम्ही अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित जो विभाग आहे तो पडताळणी करतो, त्यानंतर तुम्हाला पात्र लाभार्थ्यांची त्याद्वारे निवड केली जाते. ओके, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ओके, आवश्यक कागदपत्रे हे तुम्ही इथं वाचूसुद्धा शकता, मी तुम्हाला तरी सांगतो. अर्ज करताना खालील कागदपत्रे तुमच्याकडं असणे गरजेचं आहे. आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र लागू असल्यास मोबाईल नंबर, महा-डी-बी-टी प्रोफाईल पूर्ण तुमची असणे आवश्यक आहे. कागदपत्रे जर तुमची ही अपूर्ण असेल तर तुमचा जो अर्ज आहे तो प्रलंबित राहू शकतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता आणि एका वेळेस एका यंत्रासाठीच अनुदान, जे की मी तुम्हाला सांगितलं, योजनेच्या नियमानुसार एका लाभार्थ्याला फक्त एका वेळेस एका कृषी यंत्रासाठीच अनुदान मिळते. जर समजा की एखाद्या शेतकऱ्याने आधीच ट्रॅक्टर किंवा इतर कृषी यंत्रावर अनुदान घेतलेले असेल तर त्याला लगेच पुन्हा लाभ मिळणार नाही. हे सुद्धा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आणि अर्जाचं जे स्टेटस आहे ना ते तुम्ही चेक करत राहा. ओके, अर्ज केल्यानंतर स्टेटस तुम्हाला आता तपासता येणार आहे. ओके, अर्ज केल्यानंतर शेतकरी महा-डी-बी-टी पोर्टलवर ॲप्लिकेशन ID मदतीने त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात, म्हणजे कुठपर्यंत आलेला आहे. यामुळे अर्ज मंजूर झाला आहे की पडताळणी सुरू आहे या सगळ्याची माहिती शेतकऱ्याला मिळते. ओके, तसेच आता पूर्वी अनुदान घेतलेले असल्यास अट लागू शकते. ओके, पूर्वी म्हणजेच की ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ट्रॅक्टर अनुदानासाठी काही कालावधीपर्यंत पात्रता नसू शकते. याबाबतची अंमलबजावणी संबंधित योजनेच्या नियमानुसार केली जाते. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्यांनी
ट्रॅक्टर घेतलेला असेल, ओके, त्याची कालमर्यादा संपलेली नसेल तर त्यांना नवीन योजनेअंतर्गत थोडंसं थांबावं लागू शकतं, ओके. त्यांना या पात्रतेमध्ये ते बसू नाही शकणार, ओके. आता राज्य सरकारचा कृषी यांत्रिकीकरणावर भरसुद्धा आहे, ओके. आता राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे. ट्रॅक्टर असेल, टिलर असेल, रोटावेटर असेल आणि इतर आधुनिक कृषी यंत्रासाठी विविध योजना राबवण्यात येत आहे. यामुळे शेती अधिक आधुनिक आणि कमी खर्चिक होण्यास मदत होत आहे, ओके. आणि यामध्ये महत्त्वाची सूचना काही, शेतकरी बांधवांनी कोणत्याही एजंट किंवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका. फक्त आणि फक्त महाडीबीटी पोर्टल, वेबसाईट आणि कृषी विभागाच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या, जे की मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये या चॅनलवर सांगण्याचं काम करतो. तर शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 अंतर्गत 40 ते 50% अनुदान महिला शेतकऱ्यांना प्राधान्य, तसेच महाडीबीटी अर्ज प्रक्रिया आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी सरकारचा मोठा भर यासारख्या महत्त्वाच्या अपडेट्स याद्वारे समोर आलेले आहेत, जे की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमार्फत सांगितल्या आहेत, ओके. तुम्ही देखील ट्रॅक्टर खरेदीचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेटसाठी माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.